लाडक्या बहिणींसंदर्भात लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावर 4,500 रुपये जमा होणार आहेत। रखडलेले 3 महिन्यांचे पैसे फेब्रुवारी महिन्यामध्ये एकत्रित मिळणार आहेत। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्र मिळणार आहे। तांत्रिक कारणामुळे किंवा KYC प्रक्रिया अभावी ज्या महिलांचे हप्ते रखडले होते त्यांना आता दिलासा मिळणार असल्याची माहिती समोर येते आहे। नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 7 फेब्रुवारी 2026 आणि सकाळच्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या, शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली असून कुठेही व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। रानडुकरांचा धुमाकूळ, केळी बागांचे मोठे प्रमाणावर नुकसान झालेले असून शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहे। आडगाव रंजे परिसरात वाढला उपद्रव, प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे। कर्ज 8 कोटी, वार्षिक खर्च 167 कोटी, महापालिकेच्या नव्या कारभाराची कसोटी, जालना जिल्ह्यामध्ये 5.5 वर्षानंतर लोकशाही परतली असून आर्थिक शिस्त मात्र हरवलेली आहे। अंबड तालुक्यामध्ये वाळू अभावी घरकुलांसह सर्वच बांधकामे ठप्प झालेली असून 4 घाटांचा लिलाव होऊन सुद्धा लाभार्थ्यांना प्रत्यक्ष वाळू कधी मिळणार, घरकुल धारकांचा संतप्त सवाल। ढगाळ वातावरणाची हरभऱ्याला दृष्ट लागलेली असून परतूर तालुक्यात गव्हाचा पेरा घटलेला आहे। यंदा परतूर तालुक्यामध्ये हरभरा 10,014 तर गहू 3,269 हेक्टरवरती पेरणी पूर्ण झालेली असून घाटेअळी मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय। डीपी उघड्यावरती लाईनमन नसल्याने वीज पुरवठा विस्कळीत होतोय। मान देऊळगावमध्ये ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। धर्मबाधेमध्ये लाभार्थ्यांचे घरकुल हे कागदावरतीच, बजेट नाही या उत्तरामुळे लाभार्थ्यांची चालवली जात आहे थट्टा। दुसरा तिसरा हप्ता द्या अन्यथा आंदोलन करणार। अन्न व पोषण सुरक्षा कडधान्य योजना 1610 हेक्टर उद्दिष्ट 805 क्विंटल वाटप करण्यात आलेलं असून परभणी जिल्ह्यामध्ये तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे। GM मक्याला हिरवा कंदील दाखवण्यात आलेला असून शेतकरी दुर्लक्षित होत आहे। इथेनॉल धोरणामध्ये विसंगती, बाजारभाव आणखी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे। रेती तस्करांना खाकीचा दे धक्का, बोगस रॉयल्टीचा खेळ खल्लास झालेला असून LCB सह ग्रामीण पोलिसांची कारवाई। अमरावती जिल्ह्यामध्ये 1.21 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। युरिया 12 रुपयांनी स्वस्त पण 5 किलोनी कमी, आता 40 किलोची बॅग मिळणार 266 ऐवजी 254 रुपयांना। प्रत्यक्षामध्ये दर पूर्वीपेक्षा किलोमागे 44 पैशांनी वाढलेले आहे। मनरेगाची 4,000 कामे बंद झालेली असून 80,000 मजुरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। मेळघाटातील होळीचा बेरंग, कर्मचारी संपामुळे नरेगाची कामे प्रभावित। अपेक्षा होती 740 कोटी रुपयांची, मिळाले फक्त 445 कोटी रुपये। धान खरेदीचे लक्ष्याङ्क सुद्धा मिळण्याची आशा व्यक्त केली जाते, तसेच 31 डिसेंबरपर्यंतचे चुकारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सक्करदऱ्यातील जलकुंभ हा कोरडाच, गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे। 2 वर्षापासून जलकुंभाचे अर्धवट बांधकाम। धानाचे चुकारे आले पण शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट अजून सुद्धा कायमच आहे। पिवळे सोने पिकवण्यासाठी खरीपामध्ये गहाण ठेवलेले सोने आणखी सावकाराकडे। 5 वर्षापासून गावातील विद्युत व्यवस्थापकाची निवड कागदावरच आहे। पात्र युवकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून ग्रामसभेच्या ठरावाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही। हातपंपाच्या कामाला 1.5 वर्षानंतर मुहूर्त निघालेला असून प्रशासकीय मान्यता असून सुद्धा हातपंपाच्या कामास नगर परिषदेकडून सुरुवात करण्यात आलेली नव्हती। डाळीला महागाईचा तडका बसलेला असून किलोमागे 30 रुपयांची वाढ झालेली आहे। महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलेले असून प्रति किलो दर आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता। पूरग्रस्तांसाठी ही आनंदाची बाब ठरणार आहे, कारण आता पूरग्रस्तांसाठी आशेचा किरण जळलेला असून मदतीला येणार रिमोट बोट। खरीपामध्ये पिकांचे नुकसान झालेले असून रब्बीसाठी 24 तास वीज द्यावी असा वडदा परिसरातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई मिळालेली असून शेतकऱ्यांना मधून रोष व्यक्त होत आहे। कारण शेतकरी काय म्हणतायत ते बघा, रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी वीज 24 तास आवश्यक असणार आहे। प्रशासन व वीज वितरण कंपनीने याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घेतला नाही तर शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आलेला आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये 3 महिन्यानंतर चुकाऱ्यासाठी 309 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला असून हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय, पण काही शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा। राईस नव्हे तर आता कॉर्नसिटी नवीन ओळख निर्माण करणार, आता धानाला पर्याय म्हणून मका लागवडीवरती भर दिला जातोय। शासनाकडे 35 कोटी रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला।
कृषी केंद्रातून बंदी असलेल्या बियाण्यांची विक्री केली जात असून नयोगाबाद येथे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे. महिला शेतकऱ्याची कारवाईची मागणी केलेली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये 36,000 शेतकरी घेत आहे महाविस्तार AI ॲप्लिकेशनची मदत. शेतीशी निगडीत अचूक बाबींची माहिती मिळणार असून 20 प्रश्नांची उत्तरे चॅटबॉटच्या माध्यमातून दिली जाणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये हळद काढणीला सुरुवात झाली असून शेतकरी व्यस्त झालेले आहे. बऱ्याचशा तालुक्यामध्ये हळद काढणीला सुरुवात झालेली असून निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा हवामानामध्ये चढ उतार जाणवले असले तरी बऱ्यापैकी उत्पादन होईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कामरगाव परिसरामध्ये वीर दुरुस्ती योजनेत गैरप्रकार आढळून आलेला असून तहसीलदाराकडे निवेदन देण्यात आलेलं आहे. तसंच काही पात्र लाभार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने घरकुल योजनेत लाभ दिल्याचा आरोप या निवेदनामध्ये करण्यात आलेला आहे. मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचा बाजारभाव प्रति क्विंटल 8,500 पार गेलेला असून शेतकऱ्यांमध्ये मोठा दिलासा मिळत आहे. मानोरा तालुक्यामध्ये बाजार समित्यांचे तसेच खासगी व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर तुरीची खरेदी सुरू असून प्रति क्विंटल 8,100 ते 8,800 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव निघालेला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये रिंग रोड अलाइनमेंटचा प्रश्न कायम असून MIDCच्या व्यवस्थापकीय संचालकाचा दौरा रद्द झाल्याने चर्चा अंधारतरीत. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उघडणार जागतिक शिक्षणाचे दार. आदिवासी विकास विभागाकडून पात्र युवांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती. कळवणच्या 4 मंडळातील शेतकरी हे मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. कारण कळवण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे तालुक्यामध्ये 6 महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. शेतकऱ्यांना सरकारकडून मदत सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे, परंतु मंजूर करण्यात आलेल्या मदतीची आर्थिक रक्कम कळवण तालुक्यातील केवळ 2च मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. इतर 4 मंडळामध्ये शेतकरी आता मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. 30,000 रोजगारांना मिळेना रोजगाराची हमी. कंत्राटी कर्मचारी संपाचा फटका बसतोय. नाशिक जिल्ह्यामध्ये 27 जानेवारीपासून कामकाज पूर्ण ठप्प झालेले आहे. कामे असून सुद्धा नोंदणी होईना. मांजरे येथे डाळिंब पिकावरील कीड रोगांवर शेतीशाळा ऑनलाईन उपक्रमाची देण्यात आली माहिती. कमी दराने विक्री झालेल्या कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या. शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं असून या निवेदनात काय मागणी करण्यात आली आहे तर राज्य सरकारने 31 जून 2026 पर्यंत कर्जमाफी जाहीर केली असली तरी कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता अनेक महिलांना मिळालेला नसल्याने संबंधित कागदपत्रांची तात्काळ पडताळणी करून दोन्ही हप्ते त्वरित अदा करावे अशा प्रकारची मागणी या निवेदनातून करण्यात आली. येवल्यामध्ये मल्चिंग पद्धतीने टरबूज लागवड करण्यात आलेली असून 75 दिवसामध्ये काढणीला वेग येईल. घरदार जमीन खरेदी वाढली असून महसूलची 1162 कोटी रुपयांची कमाई. गत एका वर्षात नाशिक जिल्ह्यात तब्बल 1,03,957 दस्त नोंदणी झाल्या. सिल्लोडमध्ये 14 साठ्यावर छापे टाकण्यात आलेला असून 2.83 कोटीची 1,000 ब्रास वाळू जप्त करण्यात आलेली आहे. महसूल विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आलेली असून वाळू माफियांचे धाबे दणाणलेले आहे. काकडी पिकांवरती येलो मोजॅकचा प्रादुर्भाव दिसून येतोय. उमरा परिसरातील हे चित्र असून हातातोंडाशी आलेला घास हिरवण्याची शक्यता. शेतकरी सापडले आहे संकटामध्ये. तेलारा तालुक्यामध्ये पिकांचे पंचनामे होऊन सुद्धा नुकसान भरपाई मिळत नाही. पीक विमा कंपनी विरोधामध्ये शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होत आहे. आंदोलन छेडण्याबाबत शेतकऱ्यांचा निवेदनामधून इशारा. मका खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी केली जात आहे. मलकापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तर या होत्या मित्रांनो आज सकाळच्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या. नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.